पुणे महापालिकेच्या कारभारावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे। संथ गतीनं सुरू असलेल्या कामांबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली। पालिका आयुक्तांसोबतच्या बैठकीमध्ये मोहोळ यांनी ही खंत बोलून दाखवली। शहरातील कामं आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सुद्धा मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या। नागरिकांचे प्रश्न तेच मांडायला इथं येतो आम्ही, आणि त्यामुळे प्रशासनाला आम्ही हे सांगितलं होतं की शहरातले खड्डे बुजले पाहिजेत। आपणही सगळे साक्षीदार आहात। त्यावेळेला ताबडतोब रात्रंदिवस काम करून शहरातले मोठ्या संख्येने खड्ड्यांची संख्या बुजवण्यात आली होती। मोठ्या प्रमाणात खड्डे बुजवण्यात आले होते, पण तरी सगळे खड्डे संपले होते का तर नाही नव्हते हे आम्हाला मान्य। म्हणून आजही आम्ही त्या पद्धतीनं मान्य सगळ्या प्रशासनाला आयुक्तांना हे सांगितलं की शहरातले खड्डे याच्या संदर्भातला आपलं नक्की काय म्हणणं आहे। शहरातले खड्डे सगळे आज बुजलेले दिसत नाहीत, तर त्यांच्या निवेदनात असं होतं की 20,000 खड्डे आम्ही बुजवलेत। सरकारने द्यायचे निर्णय करायचे। दुसरा मुद्दा जर आपण म्हटला त्यामध्ये कुठल्याही विषयामध्ये सुधारणाच नसते असं नाही, फक्त कधी कधी पाठपुरावाही कमी पडतो। मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत्या, आचारसंहिता होती। आचारसंहितेमध्ये आम्ही साधा फोन जरी केला तरी तो गुन्हा मानला जातो। आता मात्र आम्ही दोघांनी असं ठरवलं की आम्ही जवळजवळ दरमहा एक बैठक करणार, आणि ज्या बैठकीमध्ये त्यांनी आताच ठरलं असं आज तुम्ही काय काय मान्य केलं ते आम्हाला लिहून द्या, आणि आम्ही पुढच्या बैठकीला ते पहिलं वाचू। साधारणतः कुठल्याही मीटिंगमध्ये मिनिट्स लिहिले जातात।